पराठ्याच्या सीरीजमधला मला सगळ्यात जास्त आवडलेला आजचा पराठ्याचा प्रकार तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे फ्लॉवर वापरलाय त्याच्यामध्ये, पण असं छान ट्विस्ट दिलेला आहे. तो फ्लॉवरचा पराठा जर त्याचा वास येतो म्हणून बरेच जण खात नसतील ना, तुम्ही इथं सांगितलेले ट्रिक वापरला तर नक्कीच आवडेल तुम्हाला. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपला सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स ह्या आपल्या दुसऱ्या चॅनलमध्ये आपण पराठा सीरीज चालू केली आहे. त्यामध्ये आपण बरेच प्रकार बघितले. आज आपण करणार आहोत फ्लॉवर आणि चीजचा पराठा. म्हणजे फुलकोबी आणि चीजचा पराठा, ज्यामध्ये फुलकोबीचा जरासा उग्र वास येतो म्हणून बरेच जण डब्यालाही नेत नाहीत, भाजी असो किंवा पराठा असो. पण इथं तुम्हाला अशी ट्रिक सांगितली आहे ना, की पराठा अगदी उत्तम होईल आणि करायला पण एकदम सोपा आहे. पटकन सुरुवात करूया. तर इथं मी एक मध्यम आकाराचा फुलगोबीचा गड्डा घेतला. त्याचं जे पानं असती ती काढून टाकली आणि अशी मोठी मोठी फुलं तोडून घेतलेली आहेत. आता हा खरं तर किसून सुद्धा आपण घेऊ शकतो. मी तसेही पराठे दाखवलेले आहेत, पण याचा उग्रवास घालवण्यासाठीची स्टेप करून घेऊ. तर त्यासाठी एका भांड्यात पाणी उकळत ठेवलंय. या उकळत्या पाण्यामध्ये ही फ्लॉवरची मोठी मोठी फुलं आपल्याला घालायची. यामध्ये घालूया थोडंसं मीठ आणि पाव चमचा हळद. याला मिसळून घेऊया. गॅस बंद करायचा आहे. गॅस मी बंद केला. यावर आपण झाकण ठेवू आणि याला 5 मिनिटं असंच ठेवू. तर एक 5 मिनिटं आपण फ्लॉवर उकळत्या पाण्यात घालून ठेवला होता. 5 मिनिट झालेली आहेत. याला काढूया. आता इथं मी ही जाळी घेतली आहे. हे फ्लॉवरचे तुरे आपल्याला गाळून घ्यायचे आहेत. तर फ्लॉवरचे तुरे आपण गाळून असे निथळायला ठेवू. हे चांगले निथळले गेले पाहिजे. शक्यतो अशी फुलं उलटी करून ठेवायची, म्हणजे पाणी व्यवस्थित निथळलं जातं. तो फ्लॉवर एक 5 मिनिटं असाच उघड्यावरच ठेवून देऊ, म्हणजे तो गारही होईल, मग सारणात वापरता येईल आणि पाणीही निथळलं जाईल. तोपर्यंत आपण यासाठीची कणिक मळूया. तर पहिल्यांदा कणिक मळू. 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय. त्यामध्ये आपण घालूया 2 चमचे बेसन, ज्यामुळे पराठा खुसखुशीत होतो, चिवट होत नाही. चवीपुरतं मीठ घालायचं. सोबतच घालूया 2 टेबलस्पून तेल. आता याला मिसळून घेऊया आणि हे तेल सगळ्या पिठाला चांगलं चोळून लावूया. तर तेल सगळ्या पिठाला चांगलं लावून घेतलं, ज्याने पराठे छान भाजले जातात, एकसारखे खुसखुशीत होतात. आता थोडं थोडं पाणी घालू आणि याला घट्ट मळून घेऊ. खूप पातळ करायचं नाही. याला आपण थोडं तेल लावूया. तर आपली कणिक मळून झालेली आहे. खूप घट्ट, खूप सैल ठेवली नाही, मध्यम घट्ट कणिक मळायची आहे. आता ही कणिक आपली मळून झाली. दुसरीकडे फ्लॉवर पण आपला निथळलाय, गार होईलच थोड्या वेळात. सारण करायला घेऊ. तर हा फ्लॉवर आपल्याला किसून घ्यायचा आहे बारीक किसणीने. पण जेव्हा आपण फ्लॉवर चे पराठे करतो ना, तो बऱ्याचदा काय होतं, त्याचे असे बारीक चंक्स असतात, ते नीट पसरले जात नाहीत. तसं होऊ नये म्हणून आपण 2 गोष्टी करू शकतो. थोडंसं बेसन भाजून ते सारणामध्ये वापरायचं. ते नसेल तर आपण फुटाण्याची डाळ घेता येईल. तर 1 गड्डी फ्लॉवर होता, त्यासाठी साधारण 1-2 चमचे फुटाण्याची डाळ घेतली. मिक्सरमधनं पूड करून घेऊया. फुटाण्याची डाळ आपण बारीक केली. एकदम बारीक करायची हा, म्हणजे मग त्याचे कण तुम्ही ठेवले तर मग पराठा लाटताना फाटू शकतो. तर हे बघा, अशी बारीक दळली पाहिजे फुटाण्याची डाळ. दुसरीकडे आपला फ्लॉवर पूर्ण गार झालाय. त्याला किसून घ्यायचं. हे बघा, बारीक किसणी आहे. बारीक किसणीने मी किसून घेते. आणि हे घ्या, बारीक किसणीने फ्लॉवर छान किसलाय. हे बघा, छान मऊ झालेला आहे. तर यामध्ये घालूया अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर. इथं मी 1 इंच आलं आणि 4-5 हिरव्या मिरच्या चॉपरमधनं बारीक चॉप केलेल्या आहे. हे घालूया. फुटाण्याची डाळीची पावडर. त्याचबरोबर घालूया अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा मिरची पावडर, पाव चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा धणेपूड आणि अर्धा चमचा चाट मसाला. चवीपुरतं मीठ घालूया. लक्षात घ्या, मीठ घालताना एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये आपण चीज घालणार आहोत. चीजमध्येही थोडं मीठ असतं. शिवाय आपण फ्लॉवर उकळताना थोडं मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने मीठ घालायचं. आता आपण हे सगळं घातलं. आता फक्त आपल्याला यामध्ये घालायचं आहे चीज. कोणतंही चीज घाला. ते चीज क्यूब येतात छोटे छोटे, ते घातले तरी चालतील. पिझ्झा चीज घातलं तरी चालेल, जसं आवडतं तसं, जितकं आवडतं तितकं. इथं मी साधारण एक 2 टेबलस्पून किंवा 2 क्यूब चीज घालेन एवढ्या प्रमाणासाठी. बारीक किसणीने किसायचं. तर आत्तापर्यंत आपण सगळे पौष्टिकच प्रकार बघितले पराठ्याचे, किंवा इथून पुढेही पौष्टिकच बघणार आहोत. फक्त कधीतरी काही वेगळं करायचं आहे तर थोडं चीज घालायचं. नाही घातलं तरी चालेल. चीजऐवजी तुम्ही थोडासा बटाटा उकडून किसून घातला तरी चालतो. तर सगळं आपण घालून घेतलंय. याला मिसळूया. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मिसळताना खूप दाबून दाबून मिसळू नका, नाहीतर मग त्याला पाणी सुटेल आणि मग सारण ओलं झालं की पराठा लाटता येणार नाही.
अगदी हलक्या हाताने सगळे मसाले चांगले 2 मिनटं असे मिक्स करत राहायचे. तर इथं मी याला सगळं मिक्स करून घेतलंय. आपलं सारण तयार झालेलं आहे. पराठे लाटूया. तर कणिक ही चांगली भिजलेली आहे. आपण याच्यातनं एक उंडा काढूया. नेहमी करतो अगदी तसंच याचा उंडा करायचा आणि याची वाटी करून घ्यायची. मध्ये थोडं जाड ठेवायचं. हे बघा, हे झालं. आता आपण काय करू, थोडंसं पीठ आतमध्ये लावून घेऊ असं, आणि आपण जे हे सारण केलंय हे सारण यामध्ये भरून घेऊ. असं छान चमच्याने दाबून भरायचं. भरपूर सारण घालायचं आणि याला बंद करूया. बघा किती व्यवस्थित सारण भरता येते. या प्रकारे तुम्ही बघताय मी काय करते. सारण आत दाबायचं, कडावर उचलायच्या. हे झालं की उंडा कसा बंद करायचा, असा तोडायचा नाही. तर या प्रकारे पिळा मारून हे काढून घ्यायचं, म्हणजे इथे कुठलंच असं ओपन भाग राहत नाही आणि मग पराठा लाटताना फुटत नाही. बस. हे बघा, हे लगेच बंद झालं ना. उंडा झाला. आता गव्हाच्या पिठामध्ये घोळू. लगेच लाटायचं नाही, पोळपाटावर ठेवायचं आणि बोटांनी दाबून सारण आधी कडेपर्यंत घेऊन जायचं. या प्रकारे आणि पराठा लाटायचा. लाटताना लक्षात घ्या, कडेने लाटायचा, गोल फिरवायचा, कडेने लाटायचा, गोल फिरवायचा. मध्ये एकदम लाटायचं नाही, कडेने लाटायचं आणि फिरवून घ्यायचं. या प्रकारे. तर उंडा भरताना जर तुम्ही नीट बघितलं तर आपण कसं भरतोय, भरपूर सारण आतमध्ये दाबत दाबत जायचं आणि हळूहळू कणिक वर आणायची. दोन्हीची कन्सिस्टन्सी म्हणजे पराठ्याचं सारण आणि कणकेची कन्सिस्टन्सी एकसमान असेल तर पाहिजे तेवढं सारण व्यवस्थित भरता येतं आणि पराठाही व्यवस्थित लाटता येतो. फक्त आतमधून थोडंसं पीठ लावायचं, म्हणजे मग पाणी सुटल्यासारखं होऊन सारण एकदम फुटून बाहेर येणार नाही. आणि पराठा लाटताना काय टिप फॉलो करायचं हे तुम्हाला सांगितलंच. कडेकडेने लाटायचं आणि फिरवत राहायचं. आणि हे घ्या, आपला पराठा लाटून झाला आहे, मस्त झालेला आहे. एक 3-4 पराठे एका वेळी करून ठेवा आणि मग भाजायला घ्या. पराठा लाटून झाला आहे, भाजून घेऊया. तर पराठ्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे. आज माझ्याकडे मी हा तवा वापरते आहे. लोखंडाचा असेल तर अजून भारी लागतात पराठे. तवा आपल्याला चांगला तापून द्यायचा आहे. मध्यम ठेवा, खूप कडकडीत नको किंवा एकदम कमी गरम नको. तवा चांगला तापला असेल ना अगदी बरोबर, तर पराठे चांगले होतात. तवा व्यवस्थित गरम झाला, थोडं तेल सोडूया. तेल टाकलं, पराठा भाजून घेऊ. पराठा टाकला की आपल्याला गॅस मोठा करायचा किंवा मध्यम ठेवा, एकदम कमी करू नका. अर्ध्या 1 मिनिटांनी याच्यावर बबल आले की मग उलटून घ्यायचं. तर अर्ध्या 1 मिनिटांनी बघा याच्यावर असे बबल्स आले, याला उलटून घेऊया. वा, काय मस्त पराठा भाजला या बाजूने. आता गॅस मोठाच ठेवू आणि पराठा दोन्ही बाजूने छान खरपूस भाजू. पराठे ना खूप असे म्हणजे घरात लगेच गरम गरम खाता तर चालतात, थोडे मऊ भाजले तर. पण डब्याला वगैरे द्यायचे असतील तर छान खरपूस भाजायचे. म्हणूनच आपण याच्यामध्ये बेसन वापरले. कारण त्यामुळं काय होतं, डब्यामध्ये दिलं तरी पराठा मऊ असा गिळगिळीत होत नाही, छान खरपूसच राहतो. फक्त डब्यामध्ये देत असाल तर पूर्ण गार होऊ द्या, त्यातली वाफ जाऊ द्या आणि मगच डब्यामध्ये भरून ठेवा. देताना काहीतरी टिश्यू पेपर किंवा बटर पेपर द्या खाली ठेवायला, म्हणजे मग पाणी सुटणार नाही. तर आता पराठा मोठा गॅस ठेवूनच भाजूया आणि भाजून झालं की मग त्याला तूप, बटर, लोणी तुम्हाला जे आवडतं ते लावा आणि गरमागरम सर्व करा. आणि हे घ्या, आपला पराठा या बाजूने सुद्धा छान भाजून झालेला आहे. मला दाखवते. हे बघा, मस्त पराठे भाजले गेलेले आहेत. थोडंसं तेल, तूप तुम्हाला जे आवडतं ते लावायचं. मस्त पराठा झालाय. याला असं जाळीवर काढायचं आणि गरमागरम लोणी वगैरे घालून सर्व करायचं. दुसरे पराठे पण असेच भाजते. मी काय करते, असे 5-6 पराठे तिकडे करून घेते आणि इकडे एकत्र पटापट भाजून घेते, म्हणजे काम पण लवकर होतं. तर तुम्ही सुद्धा इथं सांगितलेल्या टिप्स वापरून किंवा तुमचं काही अजून वेगळे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये घालायचे असतील तर ते करून सुद्धा असे पराठे वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. अजून कोणता वेगळा पराठा बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही सीरीज आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये #सरिताज किचन लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.